नमस्कार. सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. कोणतीही करवाढ नसलेल्या महिलांना परिवहन सेवेच्या बसमधून 50% सवलत तसेच ज्येष्ठांनाही विनामूल्य प्रवासाची सुविधा देणारा ठाणे महापालिकेचा 2024-25 चा 5025 कोटींचा अर्थसंकल्प आयुक्त अभिजित बांगर यांनी केला सादर. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ येथील सीएनजी पंप आजपासून 3 दिवस बंद. आणि बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी हे शासन कटिबद्ध. मुख्यमंत्री. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. कोणतीही करवाढ नसलेल्या महिलांना परिवहन सेवेच्या बसमधून 50% सवलतीच्या दराने प्रवास करायला देणारा तसेच ज्येष्ठांनाही एसटीप्रमाणे विनामूल्य प्रवासाची सुविधा देणारा ठाणे महापालिकेचा 2024-25 चा 5025 कोटींचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सादर केला. यात महिला सक्षमीकरणावर भर देण्याबरोबरच आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यावर भर देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 2023-24 मध्ये 4370 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्यात यंदा सुमारे 655 कोटींची वाढ दिसून आली आहे. मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात पाणी पुरवठा, आकार, अग्निशमन दल, जाहिरात, स्थावर मालमत्ता आदी विभागाच्या उत्पन्नात घट येत असली तरी देखील शहर विकास विभागाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. त्यामुळे महसुली उत्पन्न 3160 कोटी 16 लाखांऐवजी 3092 कोटी 39 लाख सुधारित करण्यात आले आहे. महापालिकेने अपेक्षित केलेल्या 460 कोटी 5 लाखांच्या अनुदानात 697 कोटी 98 लाख वाढ होत असून सुधारित अर्थसंकल्पात अनुदानापोटी 1158 कोटी 3 लाख अनुदान अपेक्षित धरण्यात आले आहे. कोणतीही करवाढ आणि दरवाढ नाही. महसुली उत्पन्न वाढविण्यावर भर. खर्चात वित्तीय शिस्त. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवा यांच्यासाठीच्या कल्याणकारी योजनांवर भर. भांडवली कामांतर्गत हाती घेतलेली कामे पूर्ण करण्याचे नियोजन. प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता. कामांचा दर्जा उत्तम राहण्यावर भर आदी प्रमुख उद्दिष्टे ठेवण्यात आली आहेत. मालमत्ता कर हा महापालिकेचा प्रमुख उत्पन्नाचे स्रोत आहे. त्यानुसार 2023-24 मध्ये 761 कोटी 72 लाखांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले होते. डिसेंबर अखेर 481.36 कोटी उत्पन्न आल्याने या करापासून 738 कोटी 71 लाख सुधारित करण्यात आले आहे. या कराची वसुली करण्यासाठी सवलत योजना देखील राबविण्यात आली होती. मालमत्ता करावरील शास्ती आणि व्याज माफीचा लाभही करदात्यांना झाला. तर 2024-25 मध्ये मालमत्ता कर 819 कोटी 71 लाख अपेक्षित धरण्यात आले आहे. तसेच वाढीव मागणी व त्यातून वाढणाऱ्या उत्पन्नातील भागीदारी तत्वावर मालमत्तांचा GIS सर्व्हे आणि त्यातून वाढ. मालमत्ता कराचा डेटा हा इतर विभागाच्या डेटासोबत तुलनात्मक पुनर्पडताळणी करणे. त्यातून मालमत्ता कराचा डेटा सुधारित होऊन मालमत्ता कराच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. पंचांग.
आपण आपले कार्यक्रम नमस्कार सादर करत आहोत. ठाणे नमस्कार सादर करत आहोत या वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण येथील कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ येथील विनामूल्य प्रवासाची सुविधा देणारा ठाण्याच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवलेले विकसित भारताचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे. हा देश तरुणांचा देश आहे. या तरुणांना योग्य दिशा आणि रोजगार देण्याचे काम हे शासन करीत आहे. यापुढेही करीत राहील. बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी हे शासन कटिबद्ध आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मॉडेला मिल कंपाऊंड, वागळे इस्टेट, चैकनाका येथे कौशल्य विकास विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित नमो महारोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या मेळाव्यातून अनेक तरुणांना रोजगार मिळणार आहे. रोजगार तरुणांना तसेच कुटुंबासाठी महत्त्वाचा असतो. या मेळाव्यात 30,000 तरुणांनी सहभाग घेतला. या मेळाव्यात सरकारच्या वतीने 6,000 तरुणांना रोजगार दिला जातोय. नमो महारोजगार मेळाव्यामुळेच तरुणांमध्ये महाउत्साही वातावरण आहे. देशातील पहिले संत गाडगेबाबा स्वच्छ भारत कौशल्य प्रबोधिनीचे आज उद्घाटन होत आहे. या केंद्रातून दरमहा 2,000 मुलांना स्वच्छतेविषयक कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शासन सर्वांसाठी काम करत आहे. राज्यात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेअंतर्गत 700 दवाखाने सुरू केले. आपण देखील सीएम असलो तरी एक कॉमन मंच आहे. सर्वसामान्य माणसाच्या गरजा काय असतात आहे, त्याचे दुःख काय असते याची आपल्याला माहिती आहे. म्हणूनच माझ्या इतर सहकारी मंत्र्यांच्या सहकार्याने हे शासन सर्वसामान्यांसाठी काम करीत आहे असं ते म्हणाले. ठाण्यात लवकरच मेट्रो सुरू होणार आहे. राज्यामध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे. शासकीय नोकर भरती बंदी उठवली असून आतापर्यंत 1,00,000 नोकऱ्या दिल्या असून 1,00,000 स्वयंरोजगार उभे केले आहेत. यासाठी 11,600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. समृद्धी महामार्ग, अटल सेतू यासारखे अनेक प्रकल्प निर्माण होत असल्याचे आपल्या दिसत आहेत. यामुळे रोजगार वाढीसाठी चालना मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 10,800 महिलांना शिलाई मशीन आणि घरघंटीचे वाटप, रहिवाशी दाखले, शिक्षण प्लॅनचे उद्घाटन, उष्णता उपाययोजना कृती आराखडा, महाराष्ट्र स्कोर कार्डचे प्रकाशन असे विविध उपक्रम संपन्न झाले. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनीचे लोकार्पण करण्यात आले. या प्रबोधिनीच्या माध्यमातून जपान, जर्मनी, इस्रायल आणि फ्रान्स या 4 देशांमध्ये विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम होणार आहे. गेल्या काही दिवसापूर्वीच जर्मनी सोबत महाराष्ट्र सरकारचा करार झाला ज्याद्वारे 5,00,000 रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. पण इच्छुक उमेदवारांना जर्मन भाषा येणे अनिवार्य ठरणार आहे. अशा मागण्या लक्षात घेऊन बाहेर देशातील उपलब्ध रोजगार आणि त्यासाठी आवश्यक भाषा कौशल्य युवकांना मिळावे यासाठी या प्रबोधिनीमध्ये जपानी, हिब्रू, जर्मन आणि फ्रेंच या 4 भाषांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. बदलत्या डिजिटल युगाच्या गरजांसाठी, स्वयंरोजगारासाठी या प्रबोधिनीच्या माध्यमातून आई सारख्या नाविन्यपूर्ण विषयाच्या प्रशिक्षणाची व्यवस्था तसेच स्टार्टअप्ससाठी इनक्युबेशन सेंटरची व्यवस्था करण्यात येणार आहे. ठाणे शहरासाठी तयार करण्यात आलेल्या उष्णता उपाययोजना कृती आराखड्याचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नमो महारोजगार मेळाव्याच्या व्यासपीठावर करण्यात आले. वाढत्या नागरिकरणांमुळे
शहरात वाढत जाणाऱ्या उष्णतेचा धोका नियंत्रण करण्यासाठीचा हा सर्वंकष आराखडा, ठाणे महानगरपालिका आणि काउन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायरमेंट अँड वॉटर ही वातावरण बदल क्षेत्रात काम करणारी अग्रगण्य संस्था यांनी संयुक्तपणे तयार केला आहे. हरित वायूच्या वाढत्या उत्सर्जनामुळे शहरातील तापमानामध्ये वाढ होत आहे. समुद्र खाडी किनाऱ्याच्या शहरांमध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त असते. जेव्हा तापमान 30 डिग्रीपेक्षा जास्त असते आणि हवेच्या आर्द्रतेचे प्रमाण 60% जास्त असते, तेव्हा शरीराला जाणवणाऱ्या तापमानामध्ये 3 ते 4 अंशांची वाढ जाणवते. त्यामुळे उन्हाचा त्रास जास्त जाणवतो. सर्वसामान्य नागरिक, शालेय विद्यार्थी, कामगार यांच्यावर होणारा अतितीव्र उष्णतेचा परिणाम नियंत्रित करण्याच्या दृष्टीने उष्णता नियंत्रण उपाययोजना कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात ठाणे शहरासाठी उष्णता उपाययोजना कृती दल स्थापन करण्यात आले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार उष्णतेचा कालावधी सातत्याने वाढत असून त्याच्या तीव्रतेची वारंवारिताही धोक्याची घंटा आहे. या कृती आराखड्यासाठी 1982 ते 2024 या कालखंडातील वातावरणाची माहिती तसेच प्रत्यक्षातील सामाजिक आर्थिक स्तर, उपग्रहावरून प्राप्त झालेली माहिती आधारभूत धरण्यात आली आहे. त्याचे ठाणे महापालिकेच्या प्रभागनिहाय संकलन करण्यात आले आहे. शरीराला जाणवणाऱ्या उष्णतेच्या परिमाणाची मानके तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे उष्मा जास्त झाल्यावर शरीराला जाणवणाऱ्या उष्णतेच्या लाटेबद्दलची धोक्याची सूचना आगाऊ देता येईल. हा उष्णता नियंत्रण आणि उपाययोजना कृती आराखडा 2019च्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तयार झाला आहे. अतितीव्र उष्माघाताने होणारे मृत्यू रोखणे, तीव्र उन्हाळ्यामुळे होणारे आजार रोखणे, तसेच त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान कमी करणे, हे या कृती आराखड्याचे मुख्य उद्देश आहे. या आराखड्याविषयी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी माहिती दिली. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना. सदर योजनेस मुदतवाढ मिळाली असून ती दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यंत वाढीव मुदत देण्यात आली आहे. यानंतर मात्र म्हणजेच दिनांक 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ असणार आहे. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत आहोत. ठाणे लोकसभा ही जागा शिवसेनेची आहे, ती आम्हाला मिळावी यासाठी आम्ही तशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. आपलं नाव चर्चेत आहे हे टीव्हीच्या माध्यमातून बघतो आहे. आपल्याला अजून तरी मुख्यमंत्र्यांनी काही अधिकृत कळवलेले नाही असं रवींद्र फाटक यांनी सांगितलं. मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. जर मुख्यमंत्री आणि महायुतीच्या नेत्यांनी आपल्याला संधी दिली तर नक्कीच तयार आहे.
वसंत डावखरे यांच्यासमोर जो विजय झाला यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे मोठे योगदान आहे. राजन विचारे आपले चांगले मित्र आहेत. ठाणे लोकसभा शिवसेनेची जागा आहे म्हणून आम्ही ती मागतो आहे. अब की बार 400 पार त्यात ठाणेही असेल असंही रवींद्र फाटक यांनी सांगितलं. महानगर गॅसच्या अंबरनाथ येथील सीएनजी पंपाच्या मुख्य गॅसवाहिनीचे देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. परिणामी कल्याण डोंबिवलीसह उल्हासनगर अंबरनाथ येथील सीएनजी पंप आजपासून पुढील 3 दिवस बंद राहणार असल्याची माहिती महानगर गॅसतर्फे देण्यात आली आहे. गेल म्हणजेच गॅस अथॉरिटी ऑफ इंडियाकडून अंबरनाथ येथील सिटी गेट स्टेशन पंपाला गॅस पुरवठा करणाऱ्या मुख्य गॅसवाहिनीचे तातडीने देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. पुढील 3 दिवस म्हणजेच 7 मार्चपासून ते 9 मार्चपर्यंत हे देखभाल दुरुस्तीचे काम चालणार असल्याचे महानगर गॅसने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. या देखभाल दुरुस्ती कामामुळे या गॅसवाहिनीवरील गॅस पुरवठा बंद राहणार असून इंडस्ट्रियल आणि कमर्शियल स्वरूपाच्या ग्राहकांवर त्याचा परिणाम होणार आहे. मात्र घरगुती गॅस ग्राहकांना कोणत्याही अडथळ्याविना गॅस पुरवठा सुरू राहणार असल्याचेही महानगर गॅसने या पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. महानगर गॅसच्या या तातडीच्या देखभाल दुरुस्ती कामामुळे अंबरनाथ, उल्हासनगरसह कल्याण आणि डोंबिवली परिसरातील ऑनलाईन सीएनजी पंपही बंद राहणार असल्याची माहिती महानगर गॅसच्या ग्राहक प्रतिनिधी केंद्राकडून देण्यात आली आहे. सीएनजी पुरवठ्यातील व्यत्ययाचा प्रभाव कमी करण्यासाठी एमजीएलने तिच्या डॉटर बूस्टर सीएनजी स्टेशन्सवर तिच्या मोबाईल सीएनजी कॅस्केड्सद्वारे गॅस पुरवठा करण्याची व्यवस्था केली आहे. औद्योगिक आणि व्यापारी ग्राहकांना पर्यायी इंधनाकडे वळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सीएनजी पंप बंद राहणार असल्याची माहिती वाहन चालकांमध्ये काल रात्री अक्षरशः वाऱ्यासारखी पसरली आणि गॅस भरून घेण्यासाठी कल्याण डोंबिवलीतील सीएनजी पंपावर गाड्यांची मोठी रांग लागली होती. यावर्षी शुक्रवार 8 मार्च रोजी महाशिवरात्री आहे. माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री म्हणतात. ही चतुर्दशी निश्चित कालव्यापिनी असावी. रात्रिमानाचे 15 भाग केले की प्रत्येक भागाला मुहूर्त म्हणतात. 8व्या मुहूर्ताला निशीथ म्हणतात. दोन्ही दिवशी अर्धरात्र व्यापिनी नसेल तर दुसऱ्या दिवसाची घ्यावी. दोन्ही दिवशी अर्धरात्र व्यापिनी असेल तरीही दुसऱ्या दिवसाची घ्यावी. परंतु पूर्व दिवशी संपूर्ण निशीथ व्यापिनी आणि दुसऱ्या दिवशी एकदेशाने निशीथ व्यापिनी असता पूर्व दिवशींची घ्यावी आणि पूर्व दिवशी एकदेशाने निशीथ व्यापिनी आणि दुसऱ्या दिवशी संपूर्ण निशीथ व्यापिनी असता दुसऱ्या दिवसाची घ्यावी असे सांगण्यात आले आहे. या नियमांप्रमाणे महाशिवरात्री यावर्षी शुक्रवार 8 मार्च रोजी आली आहे. व्याध हा रात्रीच्या संपूर्ण आकाशात सर्वात जास्त तेजस्वी दिसणारा तारा आहे. हा तारा पृथ्वीपासून 8.7 प्रकाशवर्षे अंतरावर आहे. व्याध्वज 1.47 प्रतीचा तेजस्वी तारा आहे. खरं म्हटलं तर व्याध हा द्वैती तारा असून याचा जोडीदार श्वेतबाटू प्रकारचा आहे. 20 सेंटीमीटर व्यासाच्या दुर्बिणीतून हा जोडीदारही पाहता येतो. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री आकाशात जर मृगव्याधाचे दर्शन घेतले तर भगवान शंकर नक्कीच प्रसन्न होतील असंही डॉ. सोमण यांनी सांगितलं. कुटुंबातील एका व्यक्तीला रोजगार मिळाला की संपूर्ण कुटुंबाला आधार मिळतो. म्हणूनच एखाद्याला रोजगार देणे हे पुण्याचे काम आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. येथील कोपरी येथे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विद्यापीठ संचालित संत गाडगे बाबा स्वच्छ भारत स्किल अकॅडमीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. गरज म्हणून नोकरी तर करायला हवी, मात्र नोकऱ्या देणारे हातही घडविले पाहिजे.
BVGचे हनुमंतराव गायकवाड यांनी पुढच्या 10 वर्षात 10 लाख नोकऱ्या देण्याचे नियोजन केले आहे. यासाठी लोकार्पण केलेले देशातील पहिले स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनी आणि संत गाडगेबाबा स्वच्छ भारत स्किल डेव्हलपमेंट केंद्र मोलाची भूमिका बजावणार आहे. संत गाडगेबाबांनी स्वच्छतेतून समाजाच्या स्वस्थतेकडे जाण्याचा मार्ग दाखविला. हाच आदर्श समोर ठेवून या शासनाने देखील डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून संपूर्ण महानगरांमध्ये स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्याला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिलेच आहे. त्याच पद्धतीने डीप क्लीन ड्राईव्हचे अभियान सुरू आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्यामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण आणि रोजगार याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण करार झाला. कौशल्य विकास आणि रोजगार या विषयात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते BVGचे मुख्य कार्यकारी अधिकारी हनुमंतराव गायकवाड, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन चे अजय रैना यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कुलगुरू अपूर्वा पालकर यांनी स्वच्छ भारत अभियान हे भारत सरकारचे अतिशय महत्त्वाकांक्षी अभियान आहे. आज वाढती कार्यक्षेत्रे, मॉल्स, रुग्णालये, औद्योगिक स्थापना, शैक्षणिक संस्था इत्यादी सर्वांना सुविधा स्वच्छ ठेवण्यासाठी मनुष्यबळाची गरज आहे. सुविधा क्षेत्र विकसित होत असून या क्षेत्रात 2024 सालात 3,50,000 नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. 2023च्या तुलनेत ही वाढ 15 ते 20% जास्त असेल. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची संत गाडगेबाबा स्वच्छ भारत स्किल अकॅडमीद्वारे विविध प्रकारचे प्रमाणपत्रे आणि पदवी अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जातात. सदर अभ्यासक्रमाची रचना उद्योग क्षेत्राच्या बदलत्या गरज लक्षात घेऊन करण्यात आली असून नोकरीसाठी आवश्यक प्रशिक्षणाचा यात समावेश आहे. येथे मेकॅनाइज्ड हाऊसकीपिंग, फ्रंट ऑफिस सेवा, इमारत देखभाल आणि सुरक्षा, फलोत्पादन, संभाषण कौशल्य इत्यादी अभ्यासक्रमांचा समावेश आहे, अशी माहिती दिली. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. कोणतीही करवाढ नसलेल्या महिलांना परिवहन सेवेच्या बसमधून 50% सवलत तसेच ज्येष्ठांनाही विनामूल्य प्रवासाची सुविधा देणारा ठाणे महापालिकेचा 2024 से 25 चा 5,025 कोटींचा अर्थसंकल्प आयुक्त अभिजित बांगर यांनी केला सादर. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ येथील CNG पंप आजपासून 3 दिवस बंद. आणि बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी हे शासन कटिबद्ध. मुख्यमंत्री. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूबचे चॅनेलला अवश्य भेट द्या. मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.